बायको गरोदर होती तेव्हा बायकोची बहीण घरी आली. रात्री बायको झोपल्यावर बायकोच्या बहिणीला बेडरूममध्ये, नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर. जेव्हा माझी बायको गरोदर होती तेव्हा तिला घरातील कामे होत नसे. ती मला एक दिवस म्हणाली की दीपालीला घेऊन या आपल्या घरी काही दिवसासाठी. दीपाली माझ्या बायकोची बहीण होती. दीपालीचे 12वीचे पेपर झाले होते. तिला घेण्यासाठी मी सासरवाडीला गेलो. तिला मी 1 वर्षानंतर बघत होतो. आता तर दीपाली खूपच सुंदर दिसत होती. तिचं सौंदर्य आधीपासून जरा जास्तच मोहक झालं होतं आणि मी तिला बघून मोहित झालो. ती जेव्हा पाठीमागे गाडीवर बसली आणि तिचा स्पर्श मला झाला तेव्हा तर मला वेगळंच फील झालं होतं. घरी आल्यावर ती बायकोच्या खोलीमध्ये कपडे बदलायला गेली आणि अचानक मी तिथे गेलो आणि तिला असं बघितलं की ती पण मला बघून थोडी लाजली होती, पण तिने स्वतःला सावरलं नाही. ती तशीच होती आणि मला म्हणाली, जिजू बाहेर जा थोडं. मी तर तिला बघतच उभा होतो. नंतर बायकोचा आवाज आला आणि मी बाहेर आलो. तिला तसं बघून माझ्या मनात तर दीपालीबद्दल, बायको गरोदर असल्याने तिच्यासोबत खूप दिवसापासून दूर होतो आणि आता बायकोची बहीण आली तेव्हा मला तिला बघून तिच्याजवळ जावंसं वाटू लागलं होतं. पण मी तिला कसं बोलू मला काही कळेना. रात्री जेव्हा बायको झोपली होती तेव्हा धाडस करून बेडरूममध्ये गेलो. तिथे दीपाली एकटीच होती. बायको दुसऱ्या खोलीत होती. दीपालीजवळ जाताच तिला जाग आली आणि ती म्हणाली, जिजू एवढ्या रात्री तुम्ही इथे? मी समोर काही बोलणार तर दीपाली म्हणाली, मला समजलं तुम्ही का आले. दीपालीने सर्व ओळखून घेतलं आणि ती एवढ्या लवकर हो बोलेल मला वाटलं नव्हतं. आता तर तिचा होकार होता. मग जेव्हा संधी भेटेल तेव्हा बायकोच्या बहिणीला. मित्रांनो, कथा आवडली असेलच तुम्हाला. चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि पुढची कथा कशी आवडेल कमेंट करून सांगा.